नमस्कार. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनल जो मराठीत आहे त्यामध्ये आपलं स्वागत आहे. यात मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आज जी गोष्ट सांगणार आहे ती पण पूर्वी प्रसिद्ध झालेली होती. गोष्टीचं नाव आहे संशय का मनी आला. जर आपल्याला गोष्टी आवडल्या, चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि तसं कळवा पण की तुम्हाला आवडल्या गोष्टी म्हणून. तर थँक्यू. संशय का मनी आला गोष्टीत ना. आता मात्र मीनाला राग आला होता. राग आला होता का शंका कुशंका संशय माहीत नाही, पण लोभ आणि कौतुक मात्र नक्कीच नव्हतं. मीनाच्या टीमचं प्रोजेक्ट संपलं होतं. आज ते अप्रूव्ह पण झालं होतं. त्यामुळे एक छोटीशी पार्टी झाली होती आणि आज लवकर घरी जायला मिळणार होतं. या प्रोजेक्टमुळे काम बरंच वाढलं होतं आणि त्यामुळे घरी यायला त्या उशीरच व्हायचा. अर्थात त्याचा अवीला काहीच फरक पडत नव्हता, कारण त्याला घरी यायला 7-7:30 नेहमीच व्हायचे. पण आजच्या यशामुळे मीनानं अवीला कॉल केला, घरी लवकर ये, मग बाहेर जेवायला जाऊ, मग लेकवर चालायला जाऊ, असा मीनाचा विचार होता. पण अवीच्या उत्तरानं तिची निराशा झाली. मग राग आला आणि मग शंका पण आली आणि मग संशय वाढला. म्हणे आय कॅन्ट कम अर्ली, वी आर हॅव्हिंग अ पार्टी फॉर कॅरन. मीनाला बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. साधारणतः 10 वर्षापूर्वीची गोष्ट. ग्रॅज्युएट झाल्यानंतर MSc करायचं का नोकरी करायची याबद्दल ठरत नव्हतं. पण एक इंटरव्ह्यू आला आणि जाऊन तर पाहू असा विचार करून ती इंटरव्ह्यूला गेली. मीनाचे ग्रह उंचीला होते का काय माहीत नाही, पण तिला जॉब ऑफर पण आली. आता काय करायचं हा प्रश्न होता. मग लेट्स मेक सम मनी असा विचार करून तिनं जॉब घेतला आणि नोकरी सुरू झाली. बाटलीवाला आणि दारूवाला या कंपनीत तिला पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम मिळालं होतं. तसे काम करायला डोकं लागणार होतं, म्हणजे चॅलेंजिंग वगैरे खास काही नव्हतं, पण कंपनी प्रेस्टिजियस होती आणि 6 फूट उंच हँडसम बॉस. मीनाला वाटलं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो. अविनाश म्हणजे अवी एक कम्प्युटर इंजिनियर असून MBA पण त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे या कंपनीत त्याच्या बुद्धीला चॅलेंज होतं. कामही भरपूर आणि जबाबदारी खूप. त्यामुळे मीनाकडे लक्ष द्यायला आता वेळ होत नव्हता असं अर्थात मीनाला वाटत होतं. पण मीना स्मार्ट होती आणि लागवी होती. सांगितलेली कामं ती चटकन करायची आणि त्याने सांगायच्या आधीच अँटिसिपेट करून पण करून ठेवायची. त्यामुळे ओळख वाढली. एक दिवशी ऑफिसनंतर थांबायला लागले तर मग चहा वडे वगैरे व्हायचे. तशी घरची काहीच जबाबदारी नव्हती, त्यामुळे तिला थांबायला हरकत नसे. पण अवी तिला गाडीतून घरी सोडायचा. मग एकदा का संशयाचं भूत मानगुटीवर बसलं की ते उतरत नाही आणि मग मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी अवस्था होते. तशीच मीनाची पण झाली होती. एक दिवस त्याने तिला लेटर घेण्यासाठी बोलवलं आणि पत्र डिक्टेट करायला सुरुवात केली. टू मिसेस जोशी, आय हॅड अ चान्स टू एक्झामिन द प्रॉडक्ट दॅट यू ब्रॉट टू द मार्केट 24 years ago and I have liked it. I think in 22 years the product has matured and now I would like to keep it for lifelong. I would like to discuss this with you if it is okay with Miss Meena Joshi. आता मीना जोशी वय वर्षे 22च्या डोक्यात प्रकाश पडला की अवी तिच्याबद्दल बोलत होता आणि ते लग्नाचं प्रपोजल होतं. तिला वर पाहायला पण धीर झाला नाही. अर्थात मग रितसर विचारून सर्व सोपस्कार करून लग्न झालं. लग्नानंतर 1-1.5 वर्षानं अवीनं अमेरिकेत MBAसाठी अर्ज टाकला आणि त्याला ॲडमिशन पण चटकन मिळाली. त्यानंतर अर्थातच मीनाचं पण जाणं झालं. मग अमेरिकेत त्याला नोकरी लागतात हिने पण कम्प्युटरमध्ये डिग्री घेतली आणि हिची पण नोकरी सुरू झाली. अवीला नोकरी करून 3-4 वर्ष झाली असावी आणि मीनानं त्याला फोन केला. फोन लागला पण अवीच्या ऐवजी एका बाईचा आवाज. मिसेस पॅटरसन ऑफ मिस्टर पॅटनकर्स ऑफिस, मे आय हेल्प यू.
प्रथम मीनाला काय बोलावं तेच कळा. एक तिला 30 सेकंद समजायला लागली की बाई आपल्याच आडनावाचा असा उच्चार करते. पॅटनकर? आता हिला काय सांगायचं? आता हवी म्हणजे काय, अविनाश की मिस्टर पॅटनकर? स्वतःच्या नवऱ्याला मिस्टर पॅटनकर म्हणणं म्हणजे तिला जरा गंमतच वाटली. तरी ती गमती म्हणाली, अहो पाटणकर उठा, 8 वाजले, असं म्हणायची कधी कधी. पण आज त्या बाईने तो प्रश्न सोडवला. मे आय नो हू इज कॉलिंग? मीनाच्या बाजूची शांत ऐकून तिनं प्रश्न केला. दिस इज हिज वाईफ मीना. मग फोनवर आला. काय हवं आहे त्याने विचारलं. हाय हनी वगैरे जाऊ द्या, एकदाच प्रश्न, काय हवं आहे? अरे नवी बाई कोण आहे आणि ती तुझा फोन का उचलतीये? तिने विचारलं. अगं कॅरन, शी इज माय पर्सनल असिस्टंट. मला प्रमोशन मिळालं, कामं वाढली, मग मला ऑर्गनाईज करायला ती मदत करते. मग तुम्हाला काहीच कसं बोलला नाही? मीनानं जरा तक्रारीच्या सुरात विचारलं. अगं त्यात काय बोलणार, शी इज हिअर फॉर सो मेनी इयर्स. आता फक्त मला मदत करायला लागली आहे, पर्सनल असिस्टंट म्हणून सांगितलं आहे. पूर्वी ती इतरही कामं करत असते, आता फक्त माझ्यासाठीच काम करते, त्यानं उत्तर दिलं. तिच्या सुरातल्या तक्रारीचा त्याला बोध पण झाला नव्हता. येताना फळं घेऊन ये, आज आपल्याला त्या नाटकळ्यांकडे जायचं आहे, मला बरीच कामं आहेत. येताना तो फार्मर्स मार्केट तुझ्या वाटेवरतीच आहे. बरं म्हणून त्याने फोन ठेवला. नेहमीप्रमाणे हा 7:45 आलाच नाही. मीना वाट पाहतच होती. आधीच नारकाण्याकडे उशिरा गेलेलं चालत नाही. त्यांना त्यात फळं आणली नसली म्हणजे मिळवलं, फळं आणली असली म्हणजे मिळवलं, नाहीतर ते घेण्यात आणखीन 20 मिनटं. बरं म्हणून त्यानं फोन ठेवला. नेहमीप्रमाणे, चल लवकर कपडे बदल आणि चहा गाडीतच घे. कपडे मी काढूनच ठेवले आहेत, ती म्हणाली. हो, नाहीतर पुन्हा TV लावेल आणि तो रॉयलीचा मोनोलॉग पाहिला. तिने विचार केला. अगं ते कागद कुठे आहेत? कसले कागद? तिने प्रश्नार्थक केला. अगं मी त्यांच्याकडे काय बोलायचं नाही, बुश नाही, क्लिंटन नाही वगैरे वगैरे, तू सगळं लिहून माझं स्क्रिप्ट तयार केलं असशील ना? तिने मला, बरं फार शहाणा झालायस, पण फळं आणली आहेस का नाही? आणली आहेत, पण एक घोटाळा झाला आहे. काय? मीनानं विचारलं. अगं मला बरंच काम होतं, त्यामुळे निघायला उशीर होणार म्हणून मी कॅरनला फळं आणायला सांगितलं, तर त्याने हे आणलं. गाडीत निरनिळ्या फळांचं बास्केट सेलोफोन टेपमध्ये रॅप केलेलं त्याने काढलं. ठीक आहे, गंगेत घोडून आलं असा विचार करून ते नाडकण्यांकडे गेले. फळाचं बास्केट पण अर्थातच विचारणा झाली. मग अथपासून इथीपर्यंत गोष्ट सांगितल्यावर काळ्यांच्या म्हणाल्या, काय मीना, भेटलीस का तू कॅरन का फॅरनला? मागे एकदा हा निलेश कार्डिओलॉजीचं झालं ना, तसंच व्हायचं. आता त्याची बायकोच हायर करते त्याच्या नर्स प्रॅक्टिशनरला. म्हणूनच सध्याचा तो आहे 6 फूट उंच दाढीवाला. मीनानं गोष्ट हसून उडवून लावली, पण क्षणभर तिच्या मनात आलं, एकाळी आपण यावीच्या पर्सनल असिस्टंटच होतो. 2 महिन्यानंतरची गोष्ट. 5 वाजले होते. मिस्टर पॅटनकर्स ऑफिस, मिस कॅरन स्पीकिंग, मे आय हेल्प यू? फोन लावल्यावर तिला उत्तर आलं. हाय कॅरन, दिस इज मीना. इज ही देअर? ही इज इन अ मीटिंग. मे आय हेल्प? मे आय टेक अ मेसेज? कॅरनबाईंनी तिला सांगितलं. आता घरी येताना हे घेऊन ये का ते घेऊन ये, हा निरोप त्या कॅरनबाईला कसा देणार? आज आता शोभा म्हणाली की फार्मर्स मार्केटमध्ये छान तोंडली आणि गवार आली आहे. आता हे कॅरनला कसं सांगायचं? तोंडली? नको गं बाई. पूर्वी बरोबर तर फोन केला की हजर, आता ही बयामध्ये येते. कॅन यू हॅव हिम कॉल मी? असं म्हणून मीनानं फोन ठेवला. अर्ध्या तासात अभिचा फोन आला. अगं मी तुला फोन करणार होतो, बोल काय म्हणतेस? येताना फार्मर्स मार्केट म्हणून जरा तोंडली आणि गवार घेऊन येशील का प्लीज? शक्य नाही, त्या न्यूयॉर्क चार्जमध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे, म्हणून मला इमर्जन्सी मीटिंगसाठी जावं लागणार आहे. केव्हा? आज रात्रीचीच फ्लाईट आहे, मी आणि कॅरन जाणार आहोत. अरे पण कपडे, सूट वगैरे? डोंट वरी, कॅरन पिक्ड अप माय लॉन्ड्री. शी हॅज पॅक्ड एव्हरीथिंग फॉर मी. आय विल बी होम टुमॉरो. शी इज सो गुड, आय डोंट हॅव टू वरी फॉर एनिथिंग. बट आय डू हॅव टू वरी, मीना मनातल्या मनात म्हणाली आणि तिनं फोन ठेवला.
मागे एकदा असाच एक कार्डिओलॉजिस्ट निलेश त्याच्या सेक्रेटरी कम नर्सला घेऊन गेला होता मीटिंगसाठी. कसली मीटिंग ते नंतर उघडीस आलं की ती मीटिंग तर नव्हतीच, पण मीटिंग होतं. शी, काहीतरीच काय करते विचार करते मी. मीनाच्या मनानं तिला झापलं. आता आजचीच गोष्ट पहा ना, बायकोबरोबर सुरुवात 3 तास घालवायचे तर चक्क हा प्राणी म्हणतो आय कॅन्ट. का आता म्हणे कॅरनला पार्टी आहे. मीनाला पेच पडला. आता करायचं काय? उलट्या सुलट्या विचारानं तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. मग ती उठली एका निश्चयानं. आज खरं खोटं काय आता शहानिशा करायचाच. पार्किंग लॉटमध्ये गाडी चक्क अवीच्या ऑफिसकडेच गेली. डोक्यात नको ते विचार येत होते. अवी आपल्या प्रेमात पडला तेव्हा आपणही काही त्याच्या पर्सनल असिस्टंटच असतो, PA. आणि हल्ली त्याचं लक्षच नसतं. इतके दिवस तिच्यावर डिपेंडेंट असलेला अवीची सगळी कामं ती कॅरनच करत होते. परवा मी पर्म केला त्याच्या लक्षात यायला 3 तास लागले. 1 ना 2. ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून ती लॉबीत गेली. 5 वाजायला आले होते. गार्ड अजून होताच. सही करून ती एलिव्हेटरमध्ये गेली. 5व्या मजल्यावरच्या ऑफिसच्या दारासमोर उभी राहिली. आतून म्युझिकचा आणि हसण्याचा आवाज ऐकू येत होते. ती आत गेली. आवाजा यशाने ती कॉन्फरन्स रूममध्ये गेली. अवी उभा होता आणि 10-15 लोक त्याच्या भोवती होते. त्यातली कॅरन कोण हा प्रश्न तिला पडला. निळ्या डोळ्याची का ब्लॉन्ड केसवाली का ब्राऊन आईड आणि ब्रुनेट. तिला पाहून अवी पुढे आला आणि त्याच्या वागण्यात जराही चलबिचल नव्हती. सराई चोर दिसतोय, मीनानं विचार केला. तो म्हणाला, हे मीनू, हाऊ कम यू हिअर? हाय एव्हरीबडी, दिस इज माय स्वीट हार्ट. आणि मग तो म्हणाला, मीनू, दिस इज कॅरन. मीनानं वळून पाहिलं. पांढऱ्या केसाची जरा जाडसर आणि साधारण 65 वर्ष वय असलेली कॅरननं हसून हात पुढे केला. मीनानं ही हसून शेकहँड केलं. शी इज रिटायरिंग टुडे. अवीचं बोलणं ऐकून मीनाचा आ वाचलेला बंद केला. पण तेवढ्यात कॅरन म्हणाली, येस, आय एम रिटायरिंग. नाव मीट लिसा. शी इज गोइंग टू बी द न्यू सेक्रेटरी ऑर पर्सनल असिस्टंट फॉर हेम. मीनाचे डोळे मोठे झाले, कारण लिसा वॉज ए 22-year-old गोंडस ब्लॉन्ड ब्लू आईड तरुणी होती. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं? आता लिसाबद्दल मीनूला अँक्झायटी येणार का नाही? नक्की कळवा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.